ओके. हाय एव्हरीवन. एपीआय टेस्टिंगच्या नेक्स्ट सेशन मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. ओके. लास्ट सेशन मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की एन्व्हायरमेंट म्हणजे एक्झॅक्टली काय असतं किंवा एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स म्हणजे काय किंवा ग्लोबल व्हेरिएबल्स म्हणजे काय असतं. तर ऍक्च्युअल आपण जे यूज केलेलं आहे तर ग्लोबल व्हेरिएबल यूज केले, राईट. वी क्रिएटेड वन ग्लोबल व्हेरिएबल. आपण इकडे गेलो, तिथे आपण ग्लोबल्स वरती क्लिक करून आपण URL हे व्हेरिएबल क्रिएट केलं आणि ते इथे आपण URL डिरेक्टली पास करायच्या ऐवजी डबल कर्ली ब्रेसेस मध्ये व्हेरिएबलचं नाव लिहिलं, राईट. आणि त्यावेळी मग काय झालं की इथे ते ग्लोबल व्हेरिएबल आता पिक करत आहे आणि इट इज हिटिंग दॅट एपीआय, राईट. आता असं कन्सिडर करा की मला एक एन्व्हायरमेंट क्रिएट करायची आहे. ठीक आहे. मी काय करणार, मग मी इथे जाणार, राईट. मॅनेज एन्व्हायरमेंटचा हा जो सिम्बॉल आहे मी इथे क्लिक करणार. तर त्यानंतर मी इथे ऍड वर क्लिक करणार, राईट. आता इथे मला एन्व्हायरमेंटचं नेम द्यायचं आहे. ठीक आहे. तर मी इथे नाव देते टेस्ट एन्व्हायरमेंट. तुमच्या प्रोजेक्ट रिलेटेड किंवा तुमच्या ऍप्लिकेशन रिलेटेड तुम्ही कोणत्याही एन्व्हायरमेंटला नाव देऊ शकता किंवा डिरेक्टली एन्व्हायरमेंटचं नाव पण स्पेसिफाय करू शकता. ओके. आता इथे एन्व्हायरमेंट आपण क्रिएट केली. सो इथे तुम्ही ड्रॉपडाऊन मध्ये बघितलं आता तर टेस्ट एन्व्हायरमेंट ही जी आपण एन्व्हायरमेंट क्रिएट केलेली आहे ती आपल्याला दिसते, राईट. वी कॅन सिलेक्ट दिस एन्व्हायरमेंट फ्रॉम हिअर. आणि इथे तुम्ही आय वर क्लिक केलं तर तुम्हाला एन्व्हायरमेंट मध्ये दिसेल की आपण काहीच व्हेरिएबल्स नाही क्रिएट केलेले आहेत. ग्लोबल व्हेरिएबल एक आहे बट एन्व्हायरमेंट स्पेसिफिक व्हेरिएबल आपण कोणतंच क्रिएट नाही केलंय, राईट. आता लेट्स अज्युम दॅट आपल्याला एक क्रिएट करायचंय. तर आपण काय करणार, आयदर इथे क्लिक करून तुम्ही एडिट वर जाऊ शकता. सो तुम्ही इथे व्हेरिएबल्स ऍड करू शकता, और तुम्ही इथे जाऊन तुम्ही टेस्ट एन्व्हायरमेंट ओपन करून यू कॅन अगेन इथे तुम्ही व्हेरिएबल नेम्स देऊ शकता. ओके. असं अज्युम करा फाईन की आपण जे ग्लोबल व्हेरिएबल क्रिएट केलेलं आहे आपल्याला सेम एन्व्हायरमेंट व्हेरिएबल क्रिएट करायचं. ओके. म्हणजे मी इथे टेस्ट एन्व्हायरमेंट मध्ये जाणार. माझी इनिशियल व्हॅल्यू आणि करंट व्हॅल्यू इट्स गोइंग टू बी दिस. ओके. सो परत एकदा मी पेस्ट करते, फाईन. आणि मी व्हेरिएबलला नाव पण तेच देणार, URL. ओके. आता मी बघितलं तर मी इथे टेस्ट एन्व्हायरमेंट मध्ये गेले. इथे पण माझं एक व्हेरिएबल आहे ज्याचं नाव एक्झॅक्टली सेम आहे जे माझ्या ग्लोबल व्हेरिएबलचं आहे. व्हॅल्यू पण सेम आहे, बट अज्युम की वेगळी पण असू शकते. ओके. म्हणजेच काय की पोस्टमॅन मध्ये तुम्ही सेम नेमचे व्हेरिएबल्स ऍज अ ग्लोबल व्हेरिएबल, ऍज एन्व्हायरमेंट व्हेरिएबल किंवा ऍज अ कलेक्शन व्हेरिएबल तुम्ही क्रिएट करू शकता, राईट. आता अशी सिच्युएशन इमॅजिन करा की मी नो एन्व्हायरमेंट, मी कोणतीच एन्व्हायरमेंट सिलेक्ट केलेली नाहीये. ओके. आणि मला बघायचंय की ही जी URL ची व्हॅल्यू आहे ती कोणती यूज करणार आहे मग माझ्या रिक्वेस्ट मध्ये, तर ती ग्लोबल व्हेरिएबलची व्हॅल्यू यूज होणार, राईट. बट सपोज मी इथे टेस्ट एन्व्हायरमेंट सिलेक्ट केलं तर आता कॉन्फ्लिक्ट आहे आपल्याकडे, राईट. म्हणजे काय, तर आपल्याकडे URL नावाचे दोन व्हेरिएबल आहेत. एक ग्लोबल व्हेरिएबल आहे जे सगळीकडे ऍक्सेस होतं, प्लस एक एन्व्हायरमेंट व्हेरिएबल पण आहे. मग ह्या सिच्युएशनला पोस्टमॅन कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करण्यासाठी काय करणार की जे सगळ्यात जास्त क्लोज आहे तुमच्या ऍप्लिकेशन रिलेटेड किंवा ज्याचा स्कोप सगळ्यात जास्त लोकलाइज्ड आहे ती व्हॅल्यू यूज करणार. म्हणजे सगळ्यात हायर लेवलला असतं ग्लोबल व्हेरिएबल, पण आता एन्व्हायरमेंट म्हणजे तुमच्या टेस्ट एन्व्हायरमेंट ही इट्स अ लिटिल लेस ओपन दॅन द ग्लोबल व्हॅल्यू, राईट. म्हणजे ही तुमच्या एन्व्हायरमेंटची रिलेटेड व्हॅल्यू आहे. मग ह्या सिच्युएशन मध्ये ग्लोबल व्हेरिएबलच्या ऐवजी ती एन्व्हायरमेंट व्हेरिएबलची व्हॅल्यू पिक करणार. मग आता मी इथे होवर केलं तर तुम्ही बघू शकता की स्कोप इज एन्व्हायरमेंट राईट नाव. आणि again if I change it back to no environment, that time obviously it is going to pick the global variable value, right. So keep a note of that. आता तुम्हाला कळलं की मी एन्व्हायरमेंट व्हेरिएबल कसं क्रिएट केलं. जेव्हा मी एन्व्हायरमेंट व्हेरिएबल क्रिएट करते त्यावेळी मला जर ते यूज करायचं असेल तर आय हॅव टू सिलेक्ट दॅट एन्व्हायरमेंट आणि त्यावेळी जी व्हॅल्यू पिक होते सो दॅट वुड बी द एन्व्हायरमेंट व्हेरिएबल व्हॅल्यू. सो मी आता जर हे हिट केलं, ओके, तर अगेन इट्स गोइंग टू गिव्ह मी करेक्ट रिस्पॉन्स.
फक्त द ओनली डिफरन्स इज की त्यांनी ती व्हॅल्यू एन्व्हायरमेंट व्हेरिएबल मधून पिक केली. सिमिलरली फॉर पोस्ट ऑल्सो मी जर इथे होवर केलं तर इथे पण मला एन्व्हायरमेंट असा स्कोप दिसतोय, राईट? सो दिस इज हाऊ वी क्रिएट एन्व्हायरमेंट अँड दिस इज हाऊ वी क्रिएट एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स. तर मी इथे गेले, मला जर पाहिजे असेल तर मी डिलीट करू शकते एन्व्हायरमेंट, मी डाउनलोड पण करू शकते एन्व्हायरमेंट. ओके, सो दिस इज बेसिकली क्विक डिटेल अबाउट द डेटा पॅरामीटरायझेशन. ठीक आहे, तर आपण बघितलं कशा टाईपचं पॅरामीटरायझेशन आपण करू शकतो, राईट? सो बेसिक वे टू पॅरामीटराइज वॉज, आपण कधीही कोणतं पॅरामीटर यूज करत असू त्यावेळी आपण हा सिंटॅक्स यूज करायचा आहे. आपल्याला कर्ली ब्रॅकेट वगैरे यूज करायचंय आणि हा डेटा आपण इथून पिक करणार. आता नोट करा, ठीक आहे? आता मी काय केलं, मी URL मधली एखादी एंटिटी आहे ती पॅरामीटराइज केली. पण तुम्ही हेडर्स मध्ये जर तुम्हाला काही करायचं असेल, तुम्हाला जर कोणती हेडर्स मधली व्हॅल्यू असेल जी तुम्हाला पॅरामीटराइज करायची असेल तर ती पण व्हॅल्यू तुम्ही एन्व्हायरमेंट व्हेरिएबल मधून पास करू शकता. सिमिलरली तुम्हाला बॉडी मध्ये एखादी, म्हणजे पोस्ट मध्ये तुम्ही एखादी बॉडीची पास करताय, राईट? इथे मी पास करते, ओके, ऑर्गनायझेशन युजर आयडी. तो सपोज मी माझ्या ऑर्गनायझेशनचं नाव चेंज केलं अँड आय एम मेकिंग इट टू फेसबुक, फाईन. पण आता मला असं करायचंय की मला ही व्हॅल्यू इथून नाही पिक करायची, मला ही व्हॅल्यू माझ्या टेस्ट डेटा किंवा एन्व्हायरमेंट व्हेरिएबल मधून पिक करायची. तर मी काय करणार, मी सिम्पली इथे जाणार, राईट? मी इथे एडिट म्हणणार आणि मी इथे काहीतरी व्हेरिएबल नेम देणार. सपोज मी ऑर्ग असं व्हेरिएबल नेम दिलं आणि आय एम मेन्शनिंग दॅट माय ऑर्गनायझेशन शुड बी फेसबुक. इनिशियल व्हॅल्यू इज फेसबुक आणि करंट व्हॅल्यू पण फेसबुक दिली मी, ठीक आहे? आणि मी अपडेट करते. आता मी क्लोज करेल. ओके, मग मला काय करायचं इथे, मी इथे पॅरामीटराइज करणार. ओके, आणि पॅरामीटराइज आपण कसं करतो, तर आपण 2 कर्ली ब्रेसेस देतो, राईट? ओपनिंग क्लोजिंग, आणि त्याच्यामध्ये मी माझ्या व्हेरिएबलचं नाव देणार आहे, राईट? आता मी हे जर सेव्ह केलं तर इथे मला होवर केल्यावर व्हॅल्यू नाही दिसणार, पण मी जर ही सेम रिक्वेस्ट सेंड केली, ओके, तर मला काय येतंय ते आपण बघूया. ओके, तर ऑर्गनायझेशन त्याने सक्सेसफुली फेसबुक अशी पिक केलेली आहे. आता जस्ट टू डबल चेक दिस, ओके, what I'll do is I'll change the value to something like, say I'll make it Apple. Okay, I'm working at Apple. So मी अपडेट केलं. Now just saving it आणि मी जर आता परत हिट केलं, ओके, सो तुम्हाला दिसू शकतं की ऑर्गनायझेशनची व्हॅल्यू नाव इट हॅज बीन चेंज टू ऍपल, करेक्ट? सो दिस इज हाऊ आपण यूज करू शकतो व्हेरिएबल्स इनसाइड द बॉडी. म्हणजे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल मी बॉडी मध्ये पण यूज करू शकते, मी URL मध्ये पण पास करू शकते, किंवा आता सपोज मी हेडर्स मध्ये सपोज एक व्हॅल्यू पास करत आहे ज्याचं आहे नाव टोकन, ओके, आणि त्या टोकनला काहीतरी व्हॅल्यू आहे, ठीक आहे? सपोज ही व्हॅल्यू म्हणजे असं आहे, सेट, ह्याला पण मी टोकन व्हॅल्यू असं नाव दिलं. आता आत्ताच्या सिच्युएशन मध्ये हे मला एरर देईल, असं इट इज सेइंग अनरिझॉल्व्ड व्हेरिएबल, राईट? मग मी काय करणार, मी आता हे व्हेरिएबल क्रिएट करणार द सेम वे मी बाकीचे व्हेरिएबल्स क्रिएट केले. सो मला ह्या एन्व्हायरमेंटच्या अंडर हे व्हेरिएबल क्रिएट करायचं आहे आणि मी टोकनची काहीतरी एक रॅन्डम व्हॅल्यू पास केलेली आहे अँड आय एम गोइंग टू जस्ट पेस्ट द सेम व्हॅल्यू ओव्हर हिअर, राईट? आता मी अपडेट केली ही व्हॅल्यू, ओके, राईट? मग ह्यावेळी मी आता जर इथे गेली तर यू कॅन सी की परत ही इथून पिक करत आहे. यू कॅन सी द इनिशियल आणि करंट व्हॅल्यू आणि तुम्हाला स्कोप पण एन्व्हायरमेंट दिसतोय, राईट? सो दिस इज बेसिकली अबाउट द एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स. आणि सिमिलरली तुम्हाला इथे जर कुठे ग्लोबल व्हेरिएबल पण यूज करायचं. आणि वन मोर थिंग टू नोट, ओके, आता मी एन्व्हायरमेंट क्रिएट केली, व्हेरिएबल्स पण क्रिएट केले, पण जर मी ही एन्व्हायरमेंट सिलेक्टच नाही केली,
ओके, आय एम सिलेक्टिंग सम अदर एन्व्हायरमेंट आणि त्यावेळी जर मी गेले तर मला URL हे तर ग्लोबल व्हेरिएबल दिसेल आणि बाकीचे जे व्हेरिएबल्स आहेत इथे हे अनरिझॉल्व्ड दिसेल का? कारण की मी सिलेक्ट केलेल्या एन्व्हायरमेंटच्या अंडर इट इज नॉट देअर. सो वन्स आय सिलेक्ट दॅट्स वेन द एरर विल बी गॉन आणि त्यावेळी ते मला त्या एन्व्हायरमेंटचं व्हेरिएबल दाखवेल. ओके, सो दिस इज द जिस्ट अबाउट द एंटायर थिंग की आपण ग्लोबल व्हेरिएबल्स किंवा एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स कसे क्रिएट करतो आणि यूज करू शकतो. ओके, सो पॅरामीटरायझेशन आपण कसं करू शकतो, वी हॅव सीन दॅट. आता हे आतापर्यंत जे काही आपण केलं इथे आपण काय करतोय तर फक्त रिक्वेस्ट हिट करत आहे आणि रिस्पॉन्स बघत आहे, राईट. बट टेस्टिंग म्हणजे काय की तुम्ही एक्सपेक्टेड वर्सेस ऍक्च्युअल बिहेवियर तुम्ही व्हेरीफाय करताय आणि आपण ते आतापर्यंत तरी केलेलं नाही. ओके, सो नेक्स्ट सेशन मध्ये मी तुम्हाला ऍक्च्युअल एपीआय टेस्टिंग मध्ये आपण काय करतो किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी आपण व्हेरीफाय करतो आणि त्या कशा करतो युझिंग पोस्टमॅन. सो वी विल लर्न मोर अबाउट दॅट. ठीक आहे. So that's all I had in this tutorial, guys. If you have any questions, do post it and do share my channel with other friends of yours who are trying to pursue career in testing. Okay. तर thank you. Bye bye.